आता पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या। अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये अनोळखी व्यक्तीचा वावर, व्हिडिओ ट्विट करत निलेश लंकेंचा आरोप। बाल न्याय मंडळानं आरोपीला सज्ञान ट्रीट करण्याबाबत वेगळी भूमिका घेतली, फेरविचार न केल्यास पोलीस वरिष्ठ कोर्टात दाद मागणार, फडणवीसांची माहिती। बस ट्रक ड्रायव्हरकडून अपघात झाल्यास 10 वर्षांची शिक्षा, श्रीमंताचा मुलगा मद्यधुंद अवस्थेमध्ये गाडीखाली दोघांना चिरडतो, त्याला निबंध द्यायला सांगतात, न्याय सर्वांसाठी समान हवा, पुणे अपघात प्रकरणावर राहुल गांधींची प्रतिक्रिया। पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपीच्या आईवडिलांना शिक्षा करा, मृत मुलांच्या पालकांचा टाहो, माझ्या मुलाला मारून टाकलं, आम्हाला न्याय मिळावा, मृत अश्विनी कोटशाच्या आईची मागणी। आरोपी वेदांतचे वडील विशाल अग्रवालला आज कोर्टामध्ये हजर करणार, तर काल वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयामध्ये नेलं। पुणे अपघाताला जबाबदार अग्रवाल कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी, विशाल अग्रवालच्या वडिलांच्या विरोधात न्यायालयामध्ये खटला सुरू असल्याची माहिती, भावासोबतच्या मालमत्ता वादामध्ये छोटा राजनशी हातमिळवणी केल्याचा आरोप। सीसीटीव्हीमध्ये आरोपीला कोणी पिझ्झा बर्गर दिल्याचं आढळलं तर अशा पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करू, देवेंद्र फडणवीसांचं कारवाईचं आश्वासन। पुणे अपघातामधील अटक केलेल्या आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी, कोझी बारचा मालक प्रल्हाद भुतडा, मॅनेजर सचिन काटकर आणि ब्लॅक पबचा मालक संदीप सांगळेची 24 तारखेपर्यंत कोठडीत रवानगी। पुणे अपघात प्रकरणामध्ये कल्याणी नगरमधील कोझी आणि ब्लॅक दोन्ही पब सील, नियमबाह्य मद्यविक्री केल्यानं पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। पुणे अपघात प्रकरणामध्ये मुलाचे वडील पब मालक ताब्यात, आरोपी मद्यपान केल्याचं सीसीटीव्ही ऑनलाईन बिलाद्वारे स्पष्ट, आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीकरता पाठवलेत, अहवाल प्रतीक्षेत, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। अपघाताबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, पोलिसांवर कोणाचाही दबाव नाही, कोणतेही ब्लड रिपोर्ट अजून आलेले नाहीत, पुणे पोलीस आयुक्तांची माहिती। पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये आमदार सुनील टिंगरे रात्री उशिरा पोलीस ठाण्यामध्ये आले होते, माहिती अधिकार कार्यकर्त्या विनीता देशमुख यांचा आरोप। राजकीय क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी विशाल अग्रवालांकडे नोकरी केली होती, त्यांच्याकडे नोकरी केली तेवढाच त्यांचा आणि माझा संबंध, सुनील टिंगरेंचं स्पष्टीकरण। अल्पवयीन आरोपीनं ज्या पबमध्ये मद्यप्राशन केलं त्याच्यावर कारवाई, दोन्ही पबचं लायसन्स सस्पेंडचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचे आदेश, तसंच उशिरापर्यंत चालणाऱ्या पब बार तपासणी मोहीम राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून चालवण्यात येणार। पुणे अपघात प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांचा पोलीस आयुक्तांना फोन, राजकीय दबावाला बळी पडू नका, कठोर कारवाई करा, पुणे पोलीस आयुक्तांना आदेश। सुमार कर्म लावून पोलिसांकडून केस खिळखिळी करण्याचा प्रयत्न, पुणे अपघात प्रकरणी वकील असीम सरोदेंचा पोलिसांवर गंभीर आरोप, आरोपींची बाजू मांडणाऱ्या वकिलांना धमक्या दिल्याचाही दावा। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी वेदांतचा पोलिसांना जबाब, वडिलांनीच त्यांच्या मालकीची पोर्शे कार दिली असून कार चालवण्याचं प्रशिक्षणही घेतलेलं नाही, पार्टीसाठी वडिलांनीच परवानगी दिल्याची वेदांतची माहिती। विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, पुणे अपघात प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी। बिल्डर पुत्रानं पार्टीसाठी 48,000 रुपये उडवल्याची माहिती, आरोपी वेदांत अग्रवालनं चौकशीमध्ये दिली माहिती, पबमधील पार्टीचं बिल वेदांत अग्रवालनं ऑनलाईन भरलं। पुन्हा एकदा केंद्रामध्ये मोदी सरकार येणार, 2019 पेक्षाही जास्त जागा यावेळेला माहितीला मिळणार, मुख्यमंत्री शिंदेंचा दावा। लोकसभा निवडणुकीमध्ये माहितीला भरघोस यश मिळणार नाही, बच्चू कडूंचा माहितीला घरचा आहे, लोकांमध्ये नाराजी असल्याचाही दावा। राज्यात मवियाच्या 40 पेक्षा जास्त जागा येतील, मोदींबद्दल जनतेमध्ये प्रचंड चीड, मतांच्या रूपानं मोदींवर राग, नाना पटोलेंचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गट कामाला, 27 तारखेला बोलावली पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक, बैठकीमध्ये मित्रपक्षांचं सहकार्य आणि राज्यातील मतदानावर चर्चा होणार। शिंदेंची ऑफर अमोल कीर्तीकरांनी नाकारली, अमोल कीर्तीकर निष्ठावंत आणि कणखर, मुलाचं कौतुक करताना शिंदे गटाच्या गजानन कीर्तीकरांचं भुया उंचावणारं विधान। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मला परभणीमध्ये फटका बसला, जरांगेंनी मराठा कार्ड खेळल्यानं ओबीसी समाज ताकदीनं बाहेर आला, माहितीचं परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांचं वक्तव्य। आनंद दिघेंच्या बहीण अरुणा गडकरींना पॅरालिटिक अटॅक, मुख्यमंत्री शिंदेंकडून अरुणा गडकरींच्या तब्येतीची विचारपूस, अरुणा गडकरींवर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार। बच्चू कडूंचा सचिन तेंडुलकरच्या घरासमोर पुन्हा आंदोलनाचा इशारा, तेंडुलकरच्या ऑनलाईन गेमच्या जाहिरातीनं अंगरक्षकाची आत्महत्या, बच्चू कडूंचा आरोप। कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये 80,000 मतदारांची नावं गायब, फेरनिवडणूक घ्या अन्यथा आमरण उपोषणाचा अभिजित बिसोकलेंचा इशारा। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना, समितीमध्ये एकूण 6 अधिकाऱ्यांचा समावेश, भावेश भिंडेच्या कार्यालयातून कागदपत्र जप्त, पुढील तपास सुरू। घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील आरोपी भावेश भिंडेच्या कंपनीनं उभारले होर्डिंग काढणार, बीएमसीकडून दादर परिसरातील होर्डिंग हटवण्याचं काम सुरू।
जंजिरा किल्ल्यावरील प्रवासी बोट सेवा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 26 मे पासून बंद. पावसाळ्यामध्ये खोरा जेटी आणि राजपुरी जेटीवरून किल्ला पाहता येणार. 12वी बोर्डाचा निकाल जाहीर. 24 मे पासून 11वीच्या प्रवेशासाठी नोंदणी सुरू. मुंबईतील 2385 महाविद्यालयामध्ये होणार नोंदणी प्रक्रिया. 12वी बोर्डाच्या निकालानंतर आता 10वी बोर्डाच्या निकालाची उत्सुकता. 10वीचा निकाल 27 मे रोजी जाहीर होणार. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावींची माहिती. पुढच्या वर्षी 10वी 12वीची परीक्षा लवकर घेण्याची चाचपणी सुरू. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावींची माहिती. एमएचटी सीईटीची उत्तर तालिका जाहीर. आजपासून विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर परीक्षेसंदर्भात आक्षेप नोंदवण्याची संधी. यावर्षीपासून 20 लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून मोफत उच्च शिक्षण. अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसीसह 642 कोर्सेसचा समावेश. राज्य शासन दरवर्षी 1800 कोटींचा भार उचलणार. वाढत्या उकाड्यामध्ये पाणी टंचाईचं संकट तीव्र. 23 जिल्ह्यामधील तब्बल 10,000 गावं टँकरग्रस्त. राज्यभर चारा टंचाईमुळे पशुधन सुद्धा संकटात. आषाढी पालखीच्या सोहळ्यामधील बैलजोडीसाठी अर्ज करण्याचं देहू संस्थानकडून आवाहन. 28 जूनला संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला प्रस्थान ठेवणार. पांडुपाडी मुलुंड परिसरातील पाणीपुरवठा 24 ते 25 दरम्यान बंद असणार. गोरेगाव मुलुंड उड्डाणपुलाच्या कामामध्ये जलवाहिनी वळवण्याचं काम सुरू. सीएसएमटीच्या फलाट क्रमांक 10 आणि 11च्या विस्तारीकरणाच्या कामासाठी मुंबई पुणे प्रगती, इंटरसिटी आणि मुंबई ते शिर्डी वंदे भारत रद्द. उद्यापासून 31 मे पर्यंत रात्री 12:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. रेवस ते रेड्डी सागर किनारे मार्गाच्या रेवस ते कारंजा आणि आगरदांडा ते दिघी खाडी पुलासाठी 5 निविदा सादर. एमएसआरडीसीकडून सागरी किनारा मार्गाचं काम सुरू. मालाड पश्चिम मेट्रो स्टेशनच्या नावामध्ये बदल. मोतीलाल ओसवाल असं नवं नाव. संयुक्त पोलीस आयुक्तांसह अभिनेता शैलेश लोढाची उपस्थिती. मुंबईमध्ये म्हाडाच्या जागेवरील अनधिकृत फलक म्हाडा हटवणार. म्हाडाचं अनधिकृत जाहिरात फलकांचं सर्वेक्षण सुरू. मुंबईतील नाले सफाई 5 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे पालिकेचे आदेश. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये बैठक. कोकण रेल्वेकडून 15,129 फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई. 2,69,85,000चा दंड वसूल. कोकण रेल्वेकडून तपासणी मोहीम सुरू. सीएनजी टंचाईनं पुणेकरांचे हाल. रांगेमध्ये तब्बल 8 तास थांबण्याची वाहन चालकांवर वेळ. किर्गिस्तानमधील हिंसाचाराचा बीडमधील विद्यार्थ्यांना फटका. एमबीबीएसचं शिक्षण घेणारे बीडमधील 10 तरुण किर्गिस्तानमध्ये अडकले. विद्यार्थ्यांना सुखरूप भारतामध्ये परत आणण्याची कुटुंबाची मागणी. आई तुळजाभवानीच्या सोने चांदी अपहार प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होणार. 7,19 लाख रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप. तुळजाभवानी मंदिरातील 2 खासगी सुरक्षा रक्षकांची हकालपट्टी. भाविकांशी गैरवर्तन केल्यानं मंदिर संस्थानाची कारवाई. बीडच्या नामलगाव रस्त्याचं काम अखेर सुरू. अनेक दिवसांपासून रखडलेल्या रस्त्यांचं काम सुरू झाल्यानं नागरिकांना दिलासा. परळीमध्ये नृसिंह जन्मोत्सव सोहळा उत्साहामध्ये साजरा. पंचम ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी. परभणीच्या पोखरणीमध्ये नृसिंह जन्मोत्सव साजरा. अच्युत महाराजांच्या हरिकीर्तनामध्ये भाविकांचा मोठा सहभाग. नवी मुंबईमध्ये सलग 3ऱ्या दिवशी अनधिकृत होर्डिंगवर कारवाई. 31 मोठे होर्डिंग हटवले. वाशी गावाजवळच्या अवाढव्य होर्डिंगचाही समावेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा बडगा. होर्डिंग तपासण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश. कागल तहसीलदार कार्यालयामधील अश्विनी कारंडे लाच घेताना ताब्यात. जमीन एने करण्यासाठी 30,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं. वाशीमधील उंबरडा बाजार वन परिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड. वन विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप. कराडमध्ये बोगस जमीनदार कर्ज प्रकरणी 3 बँकांसह 39 जणांवर गुन्हा दाखल. बोगस जमीनदार दाखवून 8 कोटी रुपयांचं कर्ज दिल्याचं प्रकरण. नवी मुंबईतील तुर्भे परिसरामध्ये गुन्हेगारीमध्ये घट. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या विविध उपाययोजना. नंदुरबारच्या तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यामध्ये अनियमित वीज पुरवठा. वीज खंडित झाल्यामुळे पिकांचं नुकसान. महावितरणच्या भोंगळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका. नांदेड मुंबई या मार्गावर जादा रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी. हज यात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असल्यानं रेल्वे विभागाला निवेदन. नाशिकमध्ये कांदा चाळीमध्ये आढळले बिबट्याचे बछडे. वन विभागाकडून बछड्यांवर प्राथमिक उपचार. सटाण्याच्या अंबासनमधली घटना. परभणीमध्ये शेतीपूर्व मशागतीच्या कामांची लगबग. मान्सून वेळेवर दाखल होण्याच्या हवामान विभागाच्या अंदाजानंतर बळीराजा मशागतीच्या कामांमध्ये गुंतला. नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुईमुगाच्या दरामध्ये घसरण. सध्या भुईमुगाला 6,750 रुपये इतका दर. बाजार समितीमध्ये आवकही वाढली. नंदुरबारमध्ये वातावरण बदलामुळे ज्वारीमध्ये घट. बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक कमी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल. कापूस, पपई, केळीपेक्षा मिरचीला शेतकऱ्यांची पसंती.
नंदुरबारमध्ये कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे बळीराजा हतबल, तर दुसरीकडे उन्हाळी कांदा लागवडीलाही सुरुवात. मुंबईकर तीव्र उकाड्यानं हैराण. शहर आणि उपनगरामध्ये असह्य उकाडा. पुढील काही दिवस उकाड्याची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज. किल्ले रायगडकडे जाणारी पायवाट 23 आणि 24 मे दरम्यान बंद. शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी महादरवाजाच्या कड्यावरील मोकळे दगड काढण्याचं काम हाती. पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता. पूर्वमोसमी पावसानंतर आता राज्यभरात उष्णतेच्या लाटेचा अंदाज. अकोटमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट. केळीच्या बागांना गारपिटीचा फटका. अवकाळी पावसामुळे बळीराजाची चिंता वाढली. साताऱ्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे अनेक दुकानांवरील पत्रे उडाले. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. परभणीमध्ये अवकाळी पावसाचा आंब्यावर परिणाम. सततच्या अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादनामध्ये घट. हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचं थैमान. सेनगाव तालुक्यामध्ये विद्युत पोल जमीनदोस्त. सेनगाव शहरासह 25 ते 30 गावातील विद्युत पुरवठा खंडित होण्याची शक्यता. माढा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामध्ये केळी बागेचं मोठं नुकसान. वाशिमच्या रिसोडमध्ये वादळी वाऱ्यामुळे 2 बैल जखमी, तर घरावरील छत उडाल्यानंही 2 जण जखमी. हिंगोलीच्या माथामधील 7 ते 8 नागरिक पावसामुळे गंभीर जखमी. वादळी वाऱ्यानं घरावरचे पत्रे उडाले, त्याच्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर. पुणे जिल्ह्यामधील इंदापूरच्या दक्षिण पट्ट्यामध्ये दुष्काळाचं सावट. नीरा नदीपात्र कोरडं पडल्यामुळे जनावरांना पाणी मिळेना. जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोलीच्या सेनगावमध्ये पाईपलाईन फुटल्यानं पाणी टंचाईची समस्या. पाईपलाईनच्या दुरुस्तीनंतरही प्रभाग क्रमांक 4 मध्ये पाणी पुरवठा नाही. महिलांची पाण्यासाठी भटकंती. जळगाव जिल्हा प्रशासन जलजीवन मिशनच्या कामांना मुदतवाढ देणार. आचारसंहितेमुळे विलंब होत असल्यानं जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर निर्णय. अकोला जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. गतवर्षीच्या खरीप हंगामातील पीक विम्याचा परतावा न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक. भगवान जगन्नाथ पंतप्रधान मोदींचे भक्त. पुरीमधल्या प्रचार रॅलीमध्ये संबित पात्रांचं वक्तव्य. माझ्याकडून नकळतपणे चूक झाली. वक्तव्यावर संबित पात्रांचं स्पष्टीकरण. मुर्शिदाबाद इथल्या भारत सेवाश्रम संघाचे स्वामी प्रदीप्तानंद महाराजांची ममता बॅनर्जी यांना नोटीस. भारत सेवाश्रम संघाचा अपमान झाल्याचा आरोप. माफी मागण्याची नोटीसमध्ये मागणी. झारखंड हजारीबागचे भाजप खासदार जयंत सिन्हा यांना पक्षाची शोकॉज नोटीस. 2 दिवसांमध्ये स्पष्टीकरण देण्याचे आदेश. निवडणूक प्रचारापासून दूर राहून मतदान न केल्यानं पक्षानं बजावला समन्स. सेक्स स्कॅन्डलमध्ये फरार खासदार प्रज्वल रेवण्णा याला भारतामध्ये परतण्याचे एच डी कुमारस्वामी यांचं आवाहन. प्रज्वलला 48 तासामध्ये आत्मसमर्पण करून तपासामध्ये मदत करण्याचा सल्ला. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाची संमती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना धक्का. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 31 मे पर्यंत केली वाढ. बीआरएस नेत्या के कविता आणि इतरांविरुद्धच्या आरोपपत्रावर हायकोर्टानं निकाल राखून ठेवला. 29 मे रोजी होणार सुनावणी.